सध्या थंडीचा महिना सुरू झालेला आहे आणि ही थंडी प्रीमॅच्युअर किंवा कमी वजनाच्या बाळांसाठी खूप घातक ठरू शकते. कारण जर बाळाचं टेम्परेचर कमी झालं तर अशी बाळं खूप जास्त सिरियस होऊन त्यांना NICU मध्ये ॲडमिट करावं लागतं. त्यामुळे ज्यांच्याकडे प्रीमॅच्युअर किंवा कमी वजनाचं बाळ घरी आहे त्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे. बाळाला उबदार कपड्यामध्ये ठेवायचं आहे. रूमचं टेम्परेचर एक साधारण 25 ते 26 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आपल्याला मेंटेन करायचं आहे, जेणेकरून बाळाचं टेम्परेचर 36.5 टू 37 डिग्री सेंटीग्रेडमध्ये मेंटेन राहील. कारण काय असतं की जर आपल्याकडे मोठं बाळ आहे, समजा 3 किलो आणि 3.5 किलोचं बाळ आहे आणि प्रीमॅच्युअर बाळ, याच्यामध्ये फरक काय आहे की शेवटचे जे 2 ते 3 महिने असतात ज्याच्यामध्ये जे फॅट असतं ते फॅट ॲक्युम्युलेट होतं किंवा साठवलं जातं बाळाच्या शरीरामध्ये आणि ह्या फॅटमधनं उष्णता निर्माण होत असते. परंतु जर एखादं बाळ लवकर जन्माला आलं तर त्याच्या शरीरामध्ये ह्या फॅटची किंवा ह्या लिपिडची कमतरता असते आणि असं बाळ जर थंडीमध्ये उघडं राहिलं तर त्याचं शरीर उष्णता निर्माण करू शकत नाही. त्यामुळे हे बाळ लवकर थंड पडतं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे थंडी जर जास्त वाजली तर आपल्याला त्रास होतो. तसंच छोट्या बाळांना देखील त्रास होतो. त्यांचं वजन वाढत नाही किंवा काही बाळं जास्त सिरियस होऊ शकतात. त्यामुळे सगळ्या मातांना आणि त्यांचे जे काही बाळाचे नातेवाईक आहेत त्यांना एकच विनंती आहे